हॅलो रोहन, वेलकम टू कॅपिट्यूड द कॅपिटल ऑफ लर्निंग. आज आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे आणि तुमच्यासाठी एका प्रकारे खुशखबरी राहणार आहे. बघा कशी काय मी तुम्हाला सांगतोय. आजच्याच दिवशी महावितरणद्वारा एक अपडेट रिलीज करण्यात आलेली आहे. त्यामध्ये काय म्हणते बघा, कॉरिगेंडम टू ॲडव्हर्टिजमेंट नंबर 5/2023. आता बघा ही ॲडव्हर्टिजमेंट आणि ही अपडेट कोणासाठी आहे तुम्ही लक्षात घ्या. बघा 30 तारीखला आहे, ठीक आहे. 30 सप्टेंबरची म्हणजेच कालच्याच दिवसाची अपडेट आली होती वेबसाईटला. मी तुम्हाला आज समजून सांगतोय. आणि तुमचा जो सिलेबस म्हणजे जो एक्झामिनेशन पॅटर्न जो आहे हा बदललेला आहे. सिलेबस तर खरं तर सेमच आहे, पण एक्झामिनेशन जो पॅटर्न आहे हा थोडा बदललेला आहे. आणि हा कुणासाठी लागू आहे? हा लागू आहे तुमच्या ज्युनियर असिस्टंट अकाउंट्सच्या पोस्टकरिता, ठीक आहे. बघा या सेशनला सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला अशाच नवीन अपडेटची माहिती हवी असेल तर आजच कॅपिट्यूडच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणाऱ्या महावितरणसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. आता बघा या अपडेटमध्ये काय दिलेलं आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी महावितरण हॅज पब्लिश्ड ॲडव्हर्टिजमेंट नंबर 5/2023. आता बघा ही 5/2023 जी ॲडव्हर्टिजमेंट होती ही होती आपल्या वॅकन्सीज फॉर द ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स, ठीक आहे. विच वॉज पब्लिश्ड ऑन द वेबसाईट ऑन द कंपनी इन 29/12/2023, ठीक आहे. 29/12/2023 ही पब्लिश करण्यात आली. आणि त्याची लास्ट सबमिशन जी होती ऑनलाईन ॲप्लिकेशनची 16/8/2024 होती, म्हणजे ऑगस्टपर्यंत ही व्हॅलिड होती. आता बघा यामध्ये काय नोटिफाय करण्यात आलेलं आहे. इट इज हिअर बाय नोटिफाईड फॉर द इन्फॉर्मेशन फॉर ऑफ ऑल कन्सर्न कॅन्डिडेट दॅट देअर हॅव बीन अ मॉडिफिकेशन्स टू द ऑनलाईन एक्झामिनेशन स्ट्रक्चर ॲज ॲडव्हर्टाइज अर्लियर अंडर द आफ्टर मेन्शन ॲडव्हर्टिजमेंट, ठीक आहे. At a clause number 6.2, in the said advertisement at the clause number 6.2, the test structure is modified as below and the online test will be held accordingly. आता बघा पहिले काय होतं मी तुम्हाला सांगतो. खूप महत्त्वाची अपडेट आहेत, मी जाणून घ्या, नाही तर विद्यार्थी आपला जुन्या व्हिडिओ पाहून त्याच पद्धतीने तयारी करेल. आता बघा अशा पद्धतीची अपडेट ही तुम्हाला नवीन आलेली आहे की ज्यामध्ये पहिले प्रोफेशनल नॉलेजला किती प्रश्न मिळायचे तुम्हाला. बघा त्यामध्ये 50 प्रश्न होते, ठीक आहे. 50 प्रश्नांना किती मार्क्स असायचे? 110 मार्क्स होते, ठीक आहे. आता रिजनिंगला किती प्रश्न होते? पहिले 40 प्रश्न होते. त्याला 40 प्रश्नांना बघा मी तुम्हाला सांगतो, पहिले रिजनिंगला 40 प्रश्न होते, कॉन्ट्सला 20 प्रश्न होते आणि मराठीला असे 20 प्रश्न होते. प्रत्येकाला जे नॉन टेक्निकलचे टॉपिक्स आहे यांना 0.5 मार्क्स होते, म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन जास्त आणि त्याचे मार्क अर्धे. पण मात्र आता बघा आता काय झालेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता की प्रोफेशनल नॉलेजच्या क्वेश्चन जे आहे ते अर्धे करण्यात आलेले आहे 25, त्याला मार्क्स आहेत 50, ठीक आहे. आता परत रिजनिंगला काय त्यांनी 40 प्रश्नांच्या ऐवजी 20 प्रश्न त्यांनी अपडेट केले आहेत. आता तुम्हाला 20च प्रश्न विचारतील आणि ते सुद्धा 40 मार्कला. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला पहिले 20 प्रश्न होते, आता 15 प्रश्न आहे आणि त्यातील तुम्हाला 30 मार्क्स मिळणार आहे. मराठी लँग्वेजला अगेन 15 प्रश्न असून आपल्याकडे फक्त आणि फक्त जे आहेत ना 30 प्रश्न जे 30 मार्क्स नाही का त्याला मिळणार आहेत फक्त, म्हणजेच आपल्याला त्याला डबल मार्क्स मिळणार आहेत. आता बघा काय झालेलं आहे की इथे महत्त्वाची अपडेट अशी की तुमच्याकडे जो नॉन टेक्निकलचे पहिले मार्क्स होते, जरी तुम्ही 80 प्रश्न सोडवायचे तरी तुम्हाला 40 मार्क्स मिळायचे. पण आता काय झालेलं आहे बघा, आता तुमच्याकडे इथे 30 आणि 20 50 प्रश्न जे आहेत ना, ठीक आहे, हे तुम्हाला सरळ बघा सरळ 100 मार्कला विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे हा नॉन टेक्निकलचा खूप मोठा तुमचा इम्पॅक्ट पडणार आहे तुमच्या सिलेक्शनसाठी. जरी तुम्ही प्रोफेशनल नॉलेज 25 प्रश्न तुम्हाला येतील, पण आपल्याला 25 पैकी डबल प्रश्न आपल्याला नॉन टेक्निकलमध्येच मिळतात. आणि यासाठी तुम्हाला कंबाईंड वेळ दिलेला आहे 75 मिनटं. बघा फक्तच 75 मिनटं दिलेलं आहे, ठीक आहे. जवळजवळ सव्वा तास आपण याला म्हणू शकतो, ठीक आहे. आता बघा ही अपडेट जी आहे आता रिसेंटली अपडेट आणण्यात आणि त्याच्यानंतर खाली म्हटण्यात आलेलं आहे की द डिसिजन ऑफ द कंपनी इन ऑल मॅटर रिलेटिंग टू द रिक्रुटमेंट प्रोसेस शॅल बी फायनल. आता बघा ही फायनल अपडेट आहे आणि नो इंडिव्हिज्युअल करस्पॉन्डन्स विल बी एंटरटेन. आता याच्यानंतर कुठलंही अपडेट घेण्यात कन्सिडर करण्यात येणार नाही, ठीक आहे. अँड द अदर टर्म्स अँड कंडिशन्स लेट डाऊन इन द ॲडव्हर्टिजमेंट नंबर 5/2023 अँड कॉन्सिक्वेंटली द कॉरिगेंडम पब्लिश्ड ऑन द टाइम टू टाइम शॅल रिमेन अनचेंज. आता जे काही अपडेट्स याच्या ज्याला वगळून होत्या त्या आपल्या कॉन्स्टंट राहणार आहे आणि त्या बिलकुल चेंज होणार नाही. बघा ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. आता ही लक्षात ठेवा, ही फक्त आणि फक्त ज्युनियर असिस्टंट अकाउंटसाठीच होती, ठीक आहे. बाकीचा जो पॅटर्न आहे तो अजूनही चेंज झालेला नाही अनलेस अँड अंटिल स्पेसिफाईड, म्हणजे जोपर्यंत आपल्याला सांगत नाही तोपर्यंतच. तर बघा आता आपल्याकडे काय होतं, पहिले 130 प्रश्न असायचे, ठीक आहे, त्याला मार्क्स 150 असायचे. आता आपल्याकडे 50 प्रश्न आणि 150 मार्क. आता बघा इथे खूप मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आणि खुशखबरी म्हणून का म्हणतोय, जरी याचा पॅटर्न चेंज झाला असेल पण मी त्या आधीच्या व्हिडिओमध्ये त्या पॅटर्ननुसार जे प्रश्न करायला लावले, त्याचे टॉपिक्स तुम्हाला सांगितले, तेच टॉपिक तुम्हाला तयार करायचे. बघा आणि पण मात्र यासोबत जो आहे तुम्हाला 80 प्रश्न या बघा या 50 प्रश्नांमध्ये, ठीक आहे, 50 प्रश्नांमध्ये तुम्हाला 100 मार्क मिळणार आहेत.
तर ही खूप मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमच्या ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स क्लिअर करण्यासाठी. जरी तुमचा प्रोफेशनल नॉलेजचा थोडाफार कमी जरी अभ्यास झाला असेल, तुम्ही 20-25 पैकी 20 ते 25च्या दरम्यान जरी प्रश्न अटेम्प्ट करून आलेत ॲक्युरेटली, मी ॲक्युरेसीची गोष्ट करतोय, असं नाही की तुम्ही कमी अटेम्प्ट करा असं आपण रिकमेंड करतोय. लक्षात घ्या, माझं म्हणणं काय आहे की जरी तुम्ही 25 पैकी 20 ते 25च्या दरम्यान ॲक्युरेटली क्वेश्चन अटेम्प्ट करून आले आणि तुमची रिझनिंगची प्रॅक्टिस, क्वांटिटेटिव्ह आणि मराठीची प्रॅक्टिस जर चांगली केली या येणाऱ्या दिवसामध्ये, तर तुमचा हा पेपर फार सोप्यारित्या क्लिअर करू शकतो. आणि त्याचसाठी बघा, आम्ही तुम्हाला मागेही सांगितलं होतं की आपण आपल्या कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनवरती एक ज्युनियर असिस्टंटचा अकाउंटचा एक डेडिकेटेड कम्प्लीट फास्ट ट्रॅक आणि खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह नॉन टेक्निकल कोर्स लॉन्च केला होता, ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी या तिन्ही विषयाची आपण तयारी केलेली आहे एकाच कोर्समध्ये. याचा जो कुपन कोड आहे, हा तुम्हाला कुपन कोड आताही सांगून ठेवतो, काही दिवसांसाठीच आता व्हॅलिड राहणार आहे. तो कुपन कोड आहे JA60. याला कसं जॉईन करायचं आहे, काही अडचण असल्यास या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करा, ठीक आहे, आणि डाउनलोड करून या कोर्सला तुम्ही जॉईन करा. जॉईन करायसाठी JA60 कुपन कोड वापरून हा फक्त आणि फक्त 999 मध्ये तिन्ही विषय तुम्ही हे जॉईन करू शकता. म्हणजे तिन्ही विषयांची तयारी फक्त 999 मध्ये तुम्हाला या कॉम्प्रिहेन्सिव्ह एकदम IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला करावयास मिळेल, ठीक आहे. कारण की बघा, आता तुमच्याकडे 50 प्रश्न आहे आणि 100 मार्क्स आहेत, तर हा खूप डिसाइडिंग फॅक्टर ठरतोय, ठीक आहे. कुठले टॉपिक्स तयार करायचे, तर तुम्ही आपला जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आधीचा व्हिडिओ दिला होता, त्याच्यामध्ये आधीचा पॅटर्न शिकवलेला होता, त्यातला जो सिलेबस जो मी एक्सप्लेन केला होता तो मात्र तुम्ही पाहून घ्या. आणि यामध्ये 50+ आवर्सचा व्हिडिओ रेकॉर्डेड कोर्स आहे, तर त्यामुळे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण शिकवलेला आहे, ठीक आहे. आणि ईबुक्स सोबत तुम्हाला मिळणार आहे विथ रिव्हिजन अँड प्रॅक्टिस. आणि 24/7 हा तुम्ही कधी कोर्स पाहू शकता. आता बघा, बरेच विद्यार्थ्यांना हा डाऊट असतो की सर, आम्हाला फक्त मराठी हवं आहे, आम्हाला फक्त क्वांटिटेटिव्ह हवं आहे, किंवा आम्हाला फक्त रिझनिंग हवं आहे. आता बघा, तुम्हाला मी त्यासाठी सांगतोय की जर तुम्हाला हिंदीमध्ये जर मराठी पाहिजे, हिंदीमध्ये जर तुम्हाला क्वांटिटेटिव्ह हवं आहे, किंवा मराठीमध्ये जर क्वांटिटेटिव्ह हवं आहे, तर आपल्याकडे सेपरेट कोर्ससुद्धा अवेलेबल आहे. जसं बघा, हा संपूर्ण मराठीचा कोर्स, तुम्हाला फक्त जर मराठी जॉईन करायचं असेल तर आपल्याकडे हा संपूर्ण मराठी कोर्स अवेलेबल आहे, ज्याची किंमत फक्त 499 आहे. यामध्ये आपण व्याकरणसुद्धा घेतलेलं आहे, IBPS पॅटर्नसुद्धा घेतलेला आहे. हा फक्त त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला IBPS पॅटर्नची व्यवस्थितरित्या करून जायचं आहे, ठीक आहे. तर तुम्ही हा इंडिव्हिज्युअल जॉईन करू शकता, ठीक आहे. किंवा जर तुम्हाला हिंदीमधून जर गणित शिकायचं असेल, क्वांटिटेटिव्ह शिकायचं असेल, तर यासाठी कुपन कोड आहे APTI50. तर आपल्याकडे हा जो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा कोर्स आहे, हा सुद्धा कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. हा तुम्ही डेडिकेटली जॉईन करू शकता, ठीक आहे. पण मात्र याची सुद्धा किंमत जी आहे ती बघा, डिस्काउंट नंतर सुद्धा ही 499च येते. म्हणजे आता बघा, मराठीसाठी 499, गणितासाठी 499, सेम आपल्याकडे मराठीमधून आहे कोर्स. जी शिकवणी आहे आपली ही मराठीमधून केलेली आहे, मराठीचा क्वांटिटेटिव्हचा कोर्स. अगेन याची सुद्धा प्राईस आपल्याकडे 499 आहे. याची कुपन पाहत चला, जेणेकरून तुम्हाला कुपनचा फायदा घेण्यात येईल, ठीक आहे. अगेन आपण जर पाहतोय रिझनिंग, आता हिंदी आणि इंग्लिशचा रिझनिंगचा कोर्स आहे, याला कुपन कोड आहे R50. अगेन याची प्राईस 499. पण जे कॉन्टेंट आहे आपलं ऑलमोस्ट सेम आहे, IBPS पॅटर्ननुसारच आहे पूर्ण. आणि जर तुम्हाला मराठीमधून रिझनिंग करायचं असेल तर मराठीचा रिझनिंगचा कोर्ससुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, MH50 या कुपन कोड, ठीक आहे. आता होत काय, जरी विद्यार्थ्यांना वाटतं की आपण इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट्स घेऊन आपण तयारी करू, जर तुम्ही 2 जरी सब्जेक्ट्स घ्यायला गेले, त्याचीच किंमत 999 होते, ठीक आहे. बेटर आहे की तुम्ही हा एक कॉम्बाईन कोर्स जो आहे आपल्याकडे ज्युनियर असिस्टंट अकाउंटचा, ज्यामध्ये तिन्ही विषयाची ॲज पर द ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या पद्धतीने आपण तयारी करून घेतलेली आहे. हा कोर्स तुम्ही जॉईन करा. यासाठी कुपन कोड आहे JA60, ठीक आहे. फार महत्त्वाचा, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी एनरोल करून त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आणि चांगला प्रतिसाद तुम्ही यामध्ये दिलेला आहे बघा, ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आता हा जो बदलता पॅटर्न आहे, या बदलत्या पॅटर्नला अनुसरून तुम्हाला तयारी करायची आणि अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही तयारी करायची असेल, ठीक आहे, तर तुम्ही हा नक्कीच एनरोल करा. जर तुम्हाला ग्रुप किंवा काही महत्त्वाची अपडेट्स हवी असेल तर या व्हॉट्सॲपला नंबरला जॉईन करू शकता. आणि हा कोर्स एनरोल केल्यानंतर या ग्रुपला, या व्हॉट्सॲप नंबरला तुमची माहिती मेसेज करा, आपण एका ग्रुपला तुम्हाला नक्कीच ॲड करून देऊ, ठीक आहे. तर हा कोर्स जॉईन करा. तुम्हाला जे अपडेट्स आहे आणि त्याच्या आधीची जो सिलेबस तुम्हाला सांगितलं होतं, तो सिलेबस त्यानुसार फॉलो करा. आता बघा, ही अपडेट जी आहे 30/9/2024 आलेली आहे, म्हणजे 30 सप्टेंबर 2024 कालच्याच दिवशी अपडेट आलेली आहे. तर कुठल्याही पद्धतीने ही अपडेट मिस न करता हा तुमच्या ज्युनियर असिस्टंट अकाउंटची तयारी एकदम चांगल्या पद्धतीने करा. कुठलीही माहिती हवी असला तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आम्ही दिलेला आहे, पण मात्र कुठलाही टॉपिक मिस करू नका, ठीक आहे. आपल्याकडे व्हेरायटी ऑफ कोर्सेस अवेलेबल आहे. जो तुम्हाला इंडिव्हिज्युअल हवा आहे तो तुम्ही इंडिव्हिज्युअल जॉईन करू शकता. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणा, मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे, ठीक आहे. मराठीचं सुद्धा डेडिकेटेडली अवेलेबल आहे. हे सगळे जे विषय आहेत, आता इनफॅक्ट आपल्याला जास्त अजून कॉन्फिडन्स यायला पाहिजे, कारण की आपल्याकडे प्रोफेशनल नॉलेजचे 50 प्रश्न न विचारता 25च विचारतात आहे. पण मात्र रिझनिंग, क्वांट्स आणि मराठीमध्ये आपल्याकडे 50 प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला
100 मार्क्स मिळणार आहेत बघा. ठीक आहे, तर हा जो पॅटर्न आहे तुम्हाला 75 मिनिटाला जर विचारतात आहे तर थोडासा पेपर जो आहे तो इझी टू मॉडरेट लेवलचा सुद्धा राहू शकतो. कारण की याची प्रश्नांची जी मार्क्स आहे, वेटेज आहे, जास्त करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे, कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता. आता असं पॅनिक बिलकुल नाही करायचं की आपल्याला आधीचा पॅटर्न वेगळा होता आणि आताचा पॅटर्न हा डिफिकल्ट झाला. इनफॅक्ट हे तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही कमी वेळामध्ये कमी क्वेश्चन्समध्ये जास्त सिलेक्शन घेऊ शकता बघा. ठीक आहे, क्लिअर आहे. तर आय होप तुम्हाला ही अपडेट समजायला आली असेल. या व्यतिरिक्त जर कुठले डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. काही कोर्स जॉईनिंगची तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला ती सुद्धा हे करू शकता. या कोर्सला जॉईन करण्यासाठी कुपन कोड मात्र लक्षात ठेवा, JA60. याची ओरिजिनल प्राईस आहे 2499, पण आता काही दिवसांसाठी, येणाऱ्या 5 ते 7 दिवसांसाठी पण आपण हा कुपन सुरू ठेवतोय बघा. ठीक आहे, तर याला नक्कीच फायदा करून तुम्ही सगळे सेशन्स कंप्लीट करा. ज्युनियर असिस्टंट अकाउंटसाठी एकदम सोप्या पद्धतीने आपण यामध्ये शिकवलेलं आहे. त्यासाठी कॅपिरूटचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरला जाऊन, किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तर मित्रांनो ह्या अपडेटला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. नक्कीच जे विद्यार्थी ज्युनियर असिस्टंट अकाउंटची तयारी करतात आहे, काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करू शकता. आपल्या चॅनल कॅपिरूट्सला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अशाच पद्धतीचे अपडेट्स लवकरात लवकर पाहावयास मिळेल. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.